अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोडवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विविध विद्यापीठांच्या बनावट पदव्या तसेच 10वी-12वीची बनावट गुणपत्रके प्रमाणपत्रे तयार करून त्यांची 50 ते 60 हजार रुपयांना विक्री करणाऱ्या रॅकेटचा तोफखाना पोलिसांनी पर्दाफाश केलाय। हे रॅकेट चालवणाऱ्या एकाला पकडण्यात पोलिसांना यश आलंय। त्याच्याकडून 10वी-12वीची बनावट गुणपत्रके काही बनावट पदव्या जप्त करण्यात आल्यात। या रॅकेटचे धागेदोरे थेट दिल्लीपर्यंत असल्याचे पोलीस तपासात समोर आले। बालिकाश्रम रोडवर न्यू आर्ट्स कॉलेजच्या पाठीमागील बाजूस रुद्र एज्युकेशन सोसायटीचे पॅरामेडिकल कॉलेज चालविणारा अशोक नामदेव सोनवणे वय 37 राहणार द्वारकाधीश कॉलनी आलमगीर भिंगार याला पोलिसांनी अटक केली आहे। बनावट डिग्र्यांचे अर्ज चौकशी करत असताना सोनवणे नावाच्या इसमास काल रोजी ताब्यात घेतले असता त्याच्याकडून बऱ्याचशा डिग्रीचे बोगस सर्टिफिकेट मिळून आलेले आहेत। त्याच्याकडून त्याचे कनेक्शन दिल्लीवरून त्याच्याकडे बोगस सर्टिफिकेट येत होते। त्यामध्ये BAMS, BHMS, 10वी 12वी असे बोर्ड सर्टिफिकेट बनावट मिळून आलेले आहेत व त्यावर सखोल तपास चालू आहे। आतापर्यंत त्याच्याकडून 150 ते 200 बोगस सर्टिफिकेट ताब्यात घेतलेले आहेत व इतरही राज्यात त्याचे व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे। तपास चालू आहे। यामध्ये बरेचसे अजूनही बोगस सर्टिफिकेट दिल्याचे त्याने कबूल केलेले आहे। तो सखोल तपास चालू आहे। माननीय पोलीस अधीक्षक सो माननीय अपर पोलीस अधीक्षक सो व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास चालू आहे। यामध्ये आमचे DBचे API रणदिवे, PSI सोळंके तसेच सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ अशी टीम कार्यरत आहे।